नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. महाराष्ट्रातील शेतकरी शेती क्षेत्रामध्ये आता नाविन्यपूर्ण प्रयोग करत आधुनिक शेतीकडे वळताना दिसत आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करताना शेतकरी दिसत आहेत. मात्र आता एक वेगळाच प्रयोग समोर आलाय. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी राजू वरोकार या शेतकऱ्याने थेट जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करत तूर आणि सोयाबीन पेरणीचा नवीन प्रयोग केलाय. शेतकरी राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय. राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी हा आदर्शवत प्रयोग राहील व शेतीमध्ये नवीन क्रांती घडेल. पूर्वी शेतकरी चालकासह शेती करायचे, आता चालक रहित शेती सुरू झाली आणि त्याचा पहिलाच प्रयोग अकोल्यामधून झालाय. पाहूयात या शेतकऱ्याने विनाचालक ट्रॅक्टरने कशी पेरणी केली आहे. याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. मित्रांनो, हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट करतोय आम्ही श्री वरोकार. यामध्ये पेरणीकरिता GPS कनेक्ट हे आम्ही सॉफ्टवेअर लावलेलं आहे, जे ऑटो पायलट स्टेरिंग आहे. पूर्णतः ऑटो पायलट स्टेरिंग आहे, ड्रायव्हरची गरज नाही आणि पेरणी अत्यंत सरळ रेषेत होते. त्याच्यासाठी पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे. हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा वापरतो आहे. आमच्या शेतात आम्ही हा प्रोजेक्ट लावलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात हे सध्या पूर्ण ऑटो पायलटवर आहे. पेरणी सुरू आहे सोयाबीनची. याला एक GPS कनेक्टर ट्रायपॉडवर शेताच्या कोपऱ्यावर लावावं लागतं आणि पूर्णतः शेती एका सरळ रेषेत पेरली जाते. मी तुम्हाला ती GPS दाखवतो. ही ती सिस्टीम आहे. या सिस्टीमला तो ट्रॅक्टर सध्या कनेक्ट आहे आणि ही सिस्टीम सध्या GPS ला कनेक्ट आहे. मी तुम्हाला दाखवतो ऑटो पायलट प्रो. अजिबात ड्रायव्हरची गरज पडत नाही. एका सरळ रेषेमध्ये पेरणी हा ट्रॅक्टर स्वतःहून करतो आहे. कारण पेरणीनंतर जेव्हा पीक उगवते तेव्हा मशागत करताना खूप शेतकऱ्यांना त्रास होतो. पण जर्मन टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे. महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आम्ही मुकेश वरोकार यांच्या अकोल्याच्या शेतात करतो आहे.